नमस्कार मित्रांनो, मी समीर कोटेन तुमचं स्वागत करतोय फ्री टॉक्स कनेक्टमध्ये. आज आपल्या सोबत आहेत भाजपा कोपरी मंडळाचे अध्यक्ष श्री कृष्ण भुजबळजी. त्यांच्यासोबत आज आपण ठाणे पूर्वचा विकास, स्थानिक प्रश्न, राजकारणातील त्यांचा प्रवास आणि युवकांची भूमिका आणि भविष्यातील नियोजन या सर्व महत्त्वाच्या विषयांवर मनमोकळी आणि अनफिल्टर चर्चा करणार आहोत. या संवादातून तुम्हाला त्यांची विचारांची, कामाची आणि भविष्यातील दृष्टिकोनाची जवळ ओळख होईल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपल्या फ्री टॉक्स कनेक्ट या चॅनलला. चला सुरुवात करूया. कृष्णाजी, आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात कशी झाली? माझा राजकीय प्रवास म्हणण्यापेक्षा माझं सामाजिक काम पहिलं सुरुवात झालं. सामाजिक कार्यामध्ये मी गणेश उत्सवाच्या माध्यमातून सन 1993 पासून मी सामाजिक काम करायला लागलो. बरोबर. एक बाल कार्यकर्ता म्हणून गणेश उत्सवामध्ये काम करत असताना चहा वाटणे, कप बसणे यातून मी एक कार्यकर्ता घडलो. गणेश उत्सवाचा यंदा 56 वर्षे त्या मंडळाचा मी अध्यक्ष आहे. म्हणजे मी आज त्या 1993 पासून आजपर्यंत मी तिथं सक्रियपणे त्या संस्थेमध्ये काम करतो. त्यामुळे ते काम करत असताना त्याच दृष्टीने मी राजकीय प्रवासात सुद्धा त्यावेळेला आमचे गुरुवर्य वसंतराव मुंडे यांच्या माध्यमातून मी काँग्रेसमध्ये काम करावं लागलं. का तर ते काँग्रेसमध्ये होते आणि त्यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाची काम करण्याची पद्धती काम त्यावेळेला काँग्रेसमध्ये काम केलं. आणि तिकडनं मग तो प्रवास चालू झाला. त्यानंतर मी आलो भारतीय जनता पार्टीमध्ये आमदार डावखरे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला. असं माझा राजकीय प्रवास आजपर्यंतचा आहे. आणि आता मी भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा, काँग्रेसमध्ये सुद्धा प्रदेशाचा सरचिटणीस होतो. सुशीलकुमार शिंदेच्या पंढरपूरच्या इलेक्शनचा तिथला प्रभारी होतो. ते गृहमंत्री असतात. अनेक पदं तशी मी काँग्रेसमध्ये भूषवली. ओबीसी मोर्चाचा प्रदेशाचा तिकडे सरचिटणीस होतो. इथं जिल्हाध्यक्ष होतो. परत ब्लॉक अध्यक्ष म्हणून काम केलं कोपरीमध्ये. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तेवढाच प्रवास मी भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतरही तेवढ्या सक्रियपणे माझं काम नागरिकांपर्यंत समर्पित भावनेने मी काम करत आलो आणि ते करत राहिलो. तुम्ही जसा उल्लेख केला की 56 वर्ष गणपतीचा, तर तो मंडळाचं नाव आणि काय काय सांगली गणेश उत्सव पार्श्ववाडी हे मंडळाचं हेडलाईन आहे. पार्श्ववाडी आणि व्यवस्थापक नवीन मित्र मंडळ हे संस्थेचं नाव आहे. त्याच्या नेतृत्वाखाली काम करतात. आज 56 वर्ष असताना त्या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम, मग आमची स्वतःची अभ्यासिका आहे. एक रुग्ण उपयोगी साहित्याचं मोफत आपण वाटप करतो. का जसं त्या पेशंटला गरज असेल त्यांनी न्यायचं, यूज करायचं, परत आणून द्यायचं. त्यांचं काम झाल्यानंतर बेड असू द्या, व्हीलचेअर असू द्या, वॉकर असू द्या, अशा अनेक गोष्टी या संस्थेच्या माध्यमातून आपण त्या मदत म्हणून करतो. एक स्वतःची मंडळाची अभ्यासिका आहे, म्हणजे लायब्ररी टाईप स्टडी रूम महापालिकेच्या जागी तो मंडळ, ती संस्था, त्या माध्यमातून ते आपण, का तर आमचा एरिया स्लम आहे. स्लममध्ये असणारे 10 बाय 10च्या घरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यास करायला जागा कमी पडते. तर त्या कमीच्या दृष्टीने आणि मंडळाने चांगला हा उपक्रम करण्याचा एक उद्दिष्ट घेऊन हा एक उपक्रम चालू आहे. मग भाजपाशी जोडण्यामागचं नेमकं कारण काय? हिंदू राष्ट्र आणि हिंदू एकत्र येण्याच्या दृष्टीने हा एक चांगला मला विचारधारा पडली. आणि आमदार निरंजनजी डावखरे साहेब हे माझे मोठे बंधू आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक काम करण्याची संधी भेटली आणि त्यांनी सांगितल्यानंतर मी आलो आणि मोदीजींच्या विचारांच्या नेतृत्वावर, देवेंद्रजींच्या नेतृत्वावर या माध्यमातून काम करत असताना एक आपली हिंदू चळवळ, हिंदू जागृती ही टिकली पाहिजे, ही कशी राहिली पाहिजे, त्या दृष्टीने हा एक
ह्या पक्षाकडे ती विचारधारा आहे. ह्या पक्षाकडे प्रथम राष्ट्र, हो. द्वितीय पक्ष आणि तृतीय मग स्वतः, ह्या विचारधारेने जो पक्ष चालतो त्या पक्षामध्ये काम करण्याची संधी भेटली आणि त्या विचारधारेच्या माध्यमातून काम करण्याची उभारी मला भेटत गेली आणि त्याचं मी हे करतोय, प्रवास चालू आहे. मग जसं तुम्ही आधी काँग्रेसमध्ये होता, नंतर तुम्ही भाजपामध्ये आला. हे भारत देशामध्ये दोन मजबूत पार्टी म्हणजे दोनच आहे, एक काँग्रेस आणि एक भाजपा. तर काम करण्याच्या पद्धतीमध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये तुम्हाला काय फरक आढळला? भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यालाही विचारलं जातं. मी आलेला एक नवीन कार्यकर्ता होता, पण माझ्याकडे काम करण्याची वृत्ती होती म्हणून मला भारतीय जनता पार्टीचा स्लम सेलचा मला जिल्हाध्यक्ष केला. पहिला सर्वप्रथम मी 3 ते 4 महिने फक्त भाजप कार्यकर्ता म्हणून मी काम करत होतो आणि कार्यकर्ता आणि पद याच्यापेक्षा इकडे समर्पण, एक शिकायला चांगली शिस्त भेटते. इथं पदाला महत्व नाही, पद हे तुमचं 3 वर्षांनी जाणारच आहे. बरोबर. तसं तिकडं ते नाही. तिकडं एकदा घेतलं का तुमचा स्टिकर लागला. तसं इथे 3 वर्षांनी मला बदली व्हायचंच आहे. नवीन कार्यकर्ता तिथे डेव्हलप होणारच आहे. ही एक चांगली शिस्त आहे या पक्षामध्ये. त्या दृष्टीने एक चांगली डेव्हलपमेंट. मी इथं आल्यानंतर स्लम सेलचा अध्यक्ष, हो. त्यानंतर मी विधानसभेचा संयोजक झालो. म्हणजे जी लोकसभेची एक कोर कमिटी असते त्या कोर कमिटीमध्ये मला संयोजक म्हणून कोपरी पाचपकडी विधानसभेचा मी संयोजक राहिलो. त्यानंतर मला आता मंडल अध्यक्ष म्हणून दायित्व दिलं. बरोबर. अशा या सगळ्या जबाबदाऱ्या ज्यावेळेला करत असतो, आपण शिकत असतो, त्यामध्ये एक BJP मध्ये एक अजून एक प्लस पॉईंट आहे का, इथे छोटे शक्ती केंद्र तयार केले. जे मतदान केंद्राला आपण म्हणतो का पोलिंग स्टेशन, तर त्या पोलिंग स्टेशनला त्यांनी शक्ती केंद्र म्हणून ते हे केलेलं आहे. तर त्या शक्ती केंद्रावरती 3 बूथ असू द्या, 5 बूथ असू द्या, त्याच्यावरती एक टीम लीडर, असं संघटनात्मक रचनात्मक काम करण्याची, एक शिकण्याची आणि एक समर्पित भावनेने काम करण्याची चांगली संधी आहे. आणि ते करत येतोय मी. आणि त्यामुळे मंडळ अध्यक्ष म्हणून मला हे दायित्व स्वीकारल्यानंतर अनेक गोष्टी शिकायला भेटतात. मग आता तुम्ही सध्या मंडल अध्यक्ष म्हणून तुमच्या समोर सर्वात मोठं आव्हान कोणतं आहे? सध्या जे SIR जो चालू आहे, हो, तो SIRच्या माध्यमातून नागरिकांना जनजागृती करणे, त्यांचे स्वतःचं मतदार यादीमध्ये नाव नीट ठेवणे, त्यांचे 2002चे पुरावे सादर करणे आणि हे सगळं रचनात्मक करत असताना शासकीय BLO मागे इथं 98 बूथ आहेत. त्या 98 बूथवरती शासकीय BLO 98 आहेत आणि त्याच्या सोबतीला पक्षाकडनं 98 BLA2 आहे. ह्या दोघांचा संगम करून कसं काम करून घ्यायचं हे आत्ताच्या सध्याच्या म्हणजे मला त्या दृष्टीने एक मोठं चांगलं आव्हान आहे. कोपरीचा विकासाबाबत तुम्ही समाधानी आहात का? बघा, कोपरीचा विकासाच्या दृष्टीने समाधानी काय आहे का, कोपरीची आता जी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, कोपरीचा विकास हा घडला गेला पाहिजे आणि ते घडणं हे गरजेचं आहे. बरोबर. मग आजच्या राजकारणात कार्यकर्त्यांची भूमिका किती महत्वाची? म्हणजे कार्यकर्त्याला काय व्हॅल्यू आहे? भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्यालाच महत्व आहे. व्हॅल्यू म्हणण्यापेक्षा महत्व आहे. कार्यकर्ता जर नसेल तर संघटनेची रचना त्यांना लागत नाही. बरोबर. आणि कार्यकर्ता हा कुठल्याही ह्याचा का नाही, जर कार्यकर्ता नसेल, कुठलाही राष्ट्रीय पक्ष असू दे, कार्यकर्ता नसेल तर त्यांचा वटवृक्ष होणारच नाही. बरोबर. आज देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे सुद्धा भारतीय जनता पार्टीचे एक कार्यकर्ते म्हणूनच त्यांनी धुरा सांभाळली आणि त्याचे त्या एक काम संघर्ष करत करत आज देशाचं नेतृत्व करतात. बरोबर. मग राजकारणात आरोप प्रत्यारोप वाढले आहेत.
आजच्या सामान्य जनतेवर काय होतं? आरोप प्रत्यारोप बघा, जो विरोधात असतो तो आरोप करणार नाही, का तर त्याला सत्य द्यायचं असतं, त्याचा तो प्रयत्न असतो. आणि जो सत्ताधारी असतो त्याला सर्वसामान्य सगळ्या जनतेला घेऊन चालायचं असतं, बरोबर. त्याला न्याय द्यायचा असतो. तर तो त्या दृष्टीने तो त्याचं काम करत असतो, त्याचं समर्पण करतो. आज भारतीय जनता पार्टी जी देशात सुद्धा सत्तेत आहे, राज्यात सत्तेत आहे आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा सत्तेत आहे. बरोबर. तर त्या सत्तेच्या माध्यमातून आता ठाणे महानगरपालिकेमध्ये आमचे उपमहापौर आहेत कृष्णाजी पाटील किंवा मुकेशजी मोकाशी गटनेते, स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत प्रत्येक भागात, ह्यांच्या माध्यमातून समर्पित भावनेने महापालिकेमध्ये काम चालू आहे. बरोबर. देवेंद्रजी डावकरे साहेब, केळकर साहेब यांच्या माध्यमातून म्हणजे राज्यामध्ये काम चालू आहे ठाण्याच्या विकासाच्या दृष्टीने. आणि जे देशासाठी आहे तर देशासाठी अखंड विश्वगुरूसारखे नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून हे चांगलं एक देशाच्या हिताच्या दृष्टीने, विकास कामाच्या दृष्टीने काम चालू आहे. बरोबर. मग तरुणांना राजकारणात येण्यासाठी काय तुम्ही संदेश द्याल? तरुणांनी राजकारणामध्ये यायला पाहिजे, त्याच्यापेक्षा पहिल्यांदा त्यांनी समाजकारणात यायला. समाजकारण ज्या वेळेला आपण करतो, राजकारण हा तुमचा राजकारण हा पाया नाही, समाजकारण हा तुमचा पाया आहे. जो त्या समाजकारणामध्ये तुम्ही काम करणार तर तुम्हाला आपोआप संधी राजकारणात भेटत नाही. तुम्ही तुमचं समाजकार्यच नसेल तर तुम्ही राजकारणी घडूच शकत नाही. तुम्हाला समाजकारण करता आलं पाहिजे, लोकांची सेवा करता आली पाहिजे. लोकांची सेवा करण्यासाठी हे राजकारणी घडत असतं. मग तरुणांना तुम्ही समाजकारण हे त्यातूनच सुरुवात करावी, नंतर तुम्ही राजकारणात यावे, असा संदेश सरांनी दिला आपल्याला. मग पद महत्वाचं की पक्षासाठी केलेलं काम? मी मगाशी बोलल्याप्रमाणे पद हे महत्वाचं नाही. पद हे तुम्हाला फक्त त्या वेळेच्या प्रोटोकॉलमध्ये बसण्यासाठी एक संधी असते. आणि ती ह्या भारतीय जनता पार्टी ह्या पक्षामध्ये 3 वर्षांनी प्रत्येक पद त्या व्यक्तीचं बदलत असतं. त्याच्या कामाच्या क्षमतेप्रमाणे, त्याचं चांगलं काम असलं तर त्याचं प्रमोशन होतं. त्यांनी समर्पण थोडंफार कमी दिलं तर त्याला त्या स्थितीमध्ये राहावं लागतं. त्याच्यापेक्षाही कमी केलं तर खाली जातो. बरोबर. तुमचं ज्या पद्धतीत तुम्ही समर्पण करणार, तुम्ही त्या संघटनेला समजून घेणार आणि त्या पदाला तुम्ही न्याय देऊ शकता, तसे वागलात तर तुमचं प्रमोशन आहे. आणि पद हे पदापेक्षाही महत्वाचं आहे. संघटनेतला कार्यकर्ता हा शब्द महत्वाचा आहे. आणि त्या कार्यकर्ता म्हणून जेव्हा तुम्ही काम करत राहतात तेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. हां, त्यामुळे पदाला महत्त्व न देता कार्यकर्ता म्हणून कामाला महत्त्व द्या. लोकांच्या हिताच्या ज्या दृष्टीने जे काय कामं आहेत ती उचला. त्यांच्या समर्पित भावनेने त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा. मी म्हणत नाही का मला सगळीच कामं मी सक्सेस होईल म्हणून, पण प्रयत्न केल्याने आपला फायदा होतो. आपण त्या माणसासाठी तिथपर्यंत पोहोचतो. आता मी सन्माननीय डावकरे साहेब असून नाही, आमचे केळकर साहेब असून हो. मी त्यांच्याकडे प्रत्येक वेळेला नागरिक नेतो किंवा काही एखादा चुकीचाही भेटू शकतो. हो. तर त्यामध्ये आम्ही प्रयत्न तर करतो. त्या माध्यमातून आपल्या आमदारांच्या माध्यमातून अनेक नागरिकांना आपण कुणाचं शाळेचं ॲडमिशन असू द्या, कुणाचं काय असू द्या, या सगळ्या संध्या आहेत. ह्या तुम्हाला लोकांची सेवा करण्यासाठी दिलेलं काम आहे आणि ते करत राहायला पाहिजे. हाच माझा प्रवास आहे. खूप छान, खूप छान. आता थेट आणि थोडे धारदार प्रश्न घेऊ आपण. तसं भाजपामध्ये सामान्य कार्यकर्त्याला खरंच संधी मिळते का? 100%. उदाहरण माझं आहे का मी संघटनात्मक कामामध्ये तरी मला न्याय चांगला भेटला. आणि भाजपामध्ये एक शिकण्यासारखं असं आहे का तुमच्याकडे जी जबाबदारी आहे ती जबाबदारी तुम्हाला स्वीकारल्यानंतर तेवढ्या पुरतंच तुम्ही ती जी कामाची रचनेमध्ये तुम्ही ते दायित्व आहे तेवढं काम झालं. म्हणजे संघामध्ये RSS मध्ये मी प्राथमिक वर्ग केला आहे. अच्छा. तर
तर तो प्राथमिक वर्ग करत असताना जी तासिका असते, आपण कसं शाळेमध्ये पिरियड असतो आपल्याला, तसा आपल्याला त्या पिरियडमध्ये एखादा लेक्चर येतो. तो लेक्चर संपल्यानंतर आपण परत दुसऱ्या लेक्चरला जातो. बरोबर. तसं आपल्याकडे जे दायित्व आहे, जी जबाबदारी आहे आता, ती जबाबदारी त्या क्षणाला शिट्टी वाजली, हां. ती सुट्टी झाली का आपली ती जबाबदारी समजलं. संपली. ही भाजपामध्ये एक शिस्तचं पालन आहे का तुम्हाला त्यानंतर परत तुम्ही त्या गोष्टीमध्ये इंटरफेअर करायचा नाही. नाही. आणि एक चांगलं शिकण्यासारखी ही संघटना म्हणजे खूप वेगळी आहे आणि वेगळा प्रवास शिकायला देते. पण प्रेक्षकांना एक असा सवाल मनात आला असेल की भाजपाला जॉईन करायचं असेल तर तुम्हाला RSS जॉईन करायचं कंपल्सरी आहे. नाही, तसं काय नाही. तो तुमच्या विचारधारेवरती तो हे आहे. भारतीय जनता पार्टी आणि RSS संघ हा दोन्ही पक्ष वेगळा आहे. काही काही कार्यकर्ते असे बी आहेत का ते इतर पक्षाचे बी आहेत पण ते संघाला जॉईन आहेत. संघ हा सांगत नाही. संघाची एक विचारधारा वेगळी आहे आणि पक्षाची विचारधारा वेगळी आहे. पक्षाच्या निर्णयाशी मतभेद झाले तर तुमची मत तुम्ही मन मोकळेपणे मांडू शकता का भाजपामध्ये? 100% मानू शकतो. तर वरिष्ठ ऐकून घेतात. घेतो. ठाण्यातील राजकारणात सर्वात मोठी सुधारणा कुठे होण्याची गरज आहे? हे राजकारणामध्ये हो, जसं तुम्ही एक ठाणे पूर्व मध्ये तुम्ही कार्यरत आहात तर ठाण्याचा एक भागच आहे. मग आपण एक संपूर्ण ठाणे घेऊ. ही एक मोठी सुधारणा पाहिजे असेल तर काय असेल? सुधारणा म्हणजे तुम्हाला अपेक्षित काय आहे? सुधारणा म्हणजे काय? सध्या आता समस्या विकासाच्या दृष्टीने काम होण्याच्या हो, बरोबर. दृष्टीने विकासाचा तो प्रश्न असला तर आता कोपरीमध्ये एखादं हे व्हायला पाहिजे का बा, जसं गडकरी रंगायचं नाही किंवा म्हणजे मी ज्या मंडळाचा अध्यक्ष आहे हा. तसं एखादं रंगायतन वगैरे एक त्या भागासाठी कोपरी पाचपकडी विधानसभेचे आमचे लाडके आमदार एकनाथजी शिंदे ते असताना ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. तिथे असणारी गरज एक तसं एक नाटकात एक सेंटर पॉईंटला एक कुठेतरी ते व्हावं. एक चांगलं आरोग्याच्या दृष्टीने जसं शिवाजी हॉस्पिटल आहे, सिव्हिल हॉस्पिटल आहे, त्या दृष्टीने तसं एखादं हॉस्पिटल हो. त्यांनी एक केलेलं आहे पण त्यांच्या आईच्या नावाने एक श्रीनगर इथे एक हॉस्पिटल आहे. पण एक ह्या भागामध्ये सगळ्या तऱ्हेने म्हणजे तो डिलिव्हरी सेंटर असू द्या नाही तर अनेक काही सगळ्या गोष्टीने दृष्टीने त्या ह्याच्यावरती मात करणारं एक उत्तम हॉस्पिटल त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. एखादं क्रीडा संकुल असणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टीची गरज आहे. एखादं मार्केट एक आधुनिक काळामध्ये मार्केट स्थापन झालेलं असं दिसलं पाहिजे. म्हणजे या सगळी एक प्रभागाची रचनेप्रमाणे मी त्या मंडळाचा जो अध्यक्ष म्हणून मी काम करतो ह्या दृष्टीने मी जे बघत होतो किंवा मी एक सामाजिक काम करत असताना प्रत्येक कार्यकर्त्याचं एक स्वप्न असतं का मी एक त्या ठिकाणी मी लोकप्रतिनिधी व्हावं. बरोबर. महापालिकेमध्ये मी या माझ्या समस्या मांडून मी काहीतरी तिथे अस्तित्वात आणू शकतो असं प्रयत्नाचे. आता मी माझ्या वयाच्या 93 म्हणजे 13 वर्षाचा असताना मी आज 46 वर्षाचा आहे. मी इतक्या वर्ष काम करतो तर मला माझ्या प्रभागामध्ये काय गरजेचे आहे, काय गोष्टी आणि काय करायच्या होत्या त्या सगळ्या गोष्टींचं विजन होतं आणि युतीमुळे मला ते साध्य करता नाही आलं. काय युती झाल्यामुळे आमच्याकडे पक्षाकडे एकच उमेदवारी भेटली, ती भरतदादा चव्हाण यांना. ते मी मंडळाध्यक्ष असल्या कारणाने ती की म्हणजे माझा आलेख आत्तापर्यंतचा तो तसाच टिकून आहे. तर जिथं जी भाजपमध्ये आल्यानंतर जी भूमिका घेतली, ज्या उमेदवाराचं काम केलं ते विजय करूनच आलं. म्हणजे मी गोव्याला गेलो, गोव्याला निवडणुकीमध्ये मी एक तालेगाव म्हणून हे होतं पणजीच्या जवळ, तिथे एक उमेदवाराची जबाबदारी होती. डावकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं, तिथे ते विजयी झाले, ते मिनिस्टर झाले.
त्यानंतर मी गुजरातला गेलो, सुरत इथे कामरेज विधानसभेत. तिथे एक आमदार निवडून आणला. तो तिथला आता गुजरातचे शिक्षण मंत्री आहेत, अच्छा. प्रफुल्ल भाई म्हणून. आणि इथे पदवीधरची निवडणूक असू द्या, शिक्षक मतदारसंघाची निवडणूक असू द्या, विधानसभेची निवडणूक झाली, लोकसभेची निवडणूक झाली आणि आता नगरसेवकाची निवडणूक झाली. या सगळ्या निवडणुकींमध्ये जिथे जिथे मी भारतीय जनता पार्टीचं काम केलं कार्यकर्ता म्हणून, त्या सर्व विजयी, त्या सगळे उमेदवार विजयी झाले. हां, परत पुण्याला एक आता साहित्याचं एक निवडणूक झाली, हा. त्यात सुद्धा त्याचं काम आम्ही ठाण्यामध्ये केलं त्या मतदारांचं, तर ते सुद्धा आम्ही विजयी झालो. तो पॅनल सुद्धा आमचा विजय जिंकला. म्हणजे असं नाही का बाबा, आणि हे काम करायला तुम्हाला त्या कामामध्ये समर्पित भावनेने काम करण्याची गरज आहे आणि ते समर्पित भावनेने काम वरिष्ठ बी त्या पद्धतीत करून घेतात. बरोबर. पण आता मूलभूत प्रश्न असा आहे की ठाणा जसं झपाट्याने वाढतं, तुम्ही बघताय की घोडबंदर रोड किंवा आपल्या सिटीमध्ये मोठे मोठे इमारत होते, पण त्यांची जी प्राथमिक गरज आहे, पाणी, लाईट, हे सगळं हे ते कमी पडतं ठाण्यामध्ये. तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुमचं काय मत आहे? त्या संदर्भात आमचे ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजयजी खेडकर साहेब आणि आमदार निरंजनजी डावकरे साहेब आणि सौ माधवीताई नाईक यांनी या अधिवेशनापूर्वीच एक पत्रकार परिषद घेतली. अच्छा. आणि विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये ह्या दृष्टीने त्यांनी ही आवाज उठवलेला आहे आणि ह्याची वरिष्ठांपर्यंत का ठाण्याचा जो विकास चालू आहे त्या विकासाच्या दृष्टीने मूलभूत गरज जी आहे, जे तुम्ही बोललात, तर पाणी आहे किंवा विद्युत आहे, तर विद्युतचा एक तेवढा पुरवठा तो होऊ शकतो, पण पाण्याची संख्या, पाण्याची क्वांटिटी, जी येणारी क्वांटिटी आणि डिस्ट्रीब्युशनची क्वांटिटी आहे, यांची मूलभूत गरज बघून डावकरे साहेबांनी, केळकर साहेबांनी आणि माधवीताईंनी हा संपूर्ण विषय विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये घेतला आहे आणि याचा पाठपुरावाने एक चांगली रचनात्मक काम चांगलं होईल. आणि याच्यासाठी आमचे तिन्ही आमदार याच्या पाठीमागं लागलेले आहेत का ठाण्याचा कुठं हानी होऊ नये, कुठला ठाण्याचा सर्वसामान्य व्यक्ती तो बिगर पाण्याविषयी वंचित राहू नये, किंवा जे टँकरचं हे चालू आहे त्याविषयी त्यांनी आवाज उठवलेला आहे. ते आमच्या वरिष्ठांचं ते काम चालू आहे त्या माध्यमातून. बरोबर. मग ठाणेकर म्हणून तुम्ही स्वतः ठाण्यामध्ये तुम्हाला ट्रॅफिकची समस्या नाही? ट्रॅफिकची समस्या आहे. आता गाड्या वाढतात आहे, रस्त्याचं रुंदीकरण तेवढंच आहे, त्या दृष्टीने ट्रॅफिकची समस्या आहे. पण त्याच्यात मार्ग काढण्याचा, आता त्याच्यासाठी आपण ब्रिज जे बनवलेले, आता कोपरीलाच एक उदाहरण देतो का बाबा, आपलं तुळजाभवानी मंदिरापासून एक चढला जातो, बरोबर, तो डायरेक्ट कल्याणनगरला उतरतो. वरती संपूर्ण बसेस वगैरे तिथे थांबून ड्रॉप करतील लोकांना आणि त्या कन्यानगर मार्गे बाहेर येतील. बरोबर. म्हणजे त्या पद्धतीतली रचनात्मक कामाची जी महाराष्ट्र राज्याकडनं व्हायला पाहिजे, केंद्र शासनाकडनं व्हायला पाहिजे, ती कामं चालू आहेत. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून म्हणा, आणि या सगळ्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या माध्यमातून हा संपूर्ण रचनात्मक काम हे चालू आहे ठाणेकरांसाठी. जितकी सुखसोयी देता येईल तो प्रयत्न चालू आहे. पण एवढी वर्ष भाजपा ही युतीमध्ये होती शिवसेना सोबत, म्हणजे ठाण्यामध्ये एवढे वर्ष सत्ता तुमच्याचकडे होती, तरी पण हे कामाला एवढा प्रलंब आणि ट्रॅफिकची समस्या कधी ना संपणार. जसं तुम्ही उल्लेख केला होता की नवीन नवीन ब्रिजेस, फ्लायओव्हर चालू आहे आणि स्मार्ट सिटी अंतर्गत हे काम पूर्ण झाल्यावरती तुम्हाला असं वाटतं की ही ट्रॅफिकची समस्या कमी होईल. पण एवढं वर्ष आम्ही पाहतोय तो ती समस्या वाढतच गेली. तुम्ही फ्लायओव्हर झाले, मोठे मोठे फ्लायओव्हर झाले ठाण्यात, खूप सारे झाले, तरी पण हा प्रॉब्लेम नेहमीच आहे. तर ह्याच्यावर म्हणजे परमनंट सोल्युशन म्हणजे काय आपण करू शकतो? बघा, ज्या रस्त्याने तुम्ही चालत राहतात ना, हा, त्या रस्त्याने चालत राहणे हे गरजेचं आहे. त्याच्या पुढे अडथळे येतच राहतात.
स्पीड ब्रेकर होतच राहणार. आता हे सरकार आहे, हे त्यांच्या पद्धतीत त्या त्या दृष्टीने विकास कामं करणे बरोबर. हा त्यांचा शुद्ध हेतू आहे. कारण त्यांनी नागरिकांना त्रास होऊ नये त्या दृष्टीने हे काम चालू आहे. हो जशी हे काम करतात तशी माणसांची प्रगती बी होते. हो जो माणूस आज टू व्हीलर घेईल, जो पहिला सायकल चालवायचा, तो आता ॲक्टिवा शिवाय फिरत नाही. ॲक्टिवा झाली का मग बाईक येते, बाईक आली का फोर व्हीलर येते. हो मग ही जशी आपली प्रगती होत जाते त्या विषयावरती सुद्धा आपल्या माध्यमातून एक चांगल्या कामाचा संकल्प करते. एक राज्य शासनाचा बी एक चांगला विषय त्या माध्यमातून होईल. आणि प्रगती, माणसाची प्रगती बी झाली पाहिजे, गाड्या झाल्या पाहिजे, तुम्हाला तुमचं स्टेटस वाढलं बी पाहिजे. बरोबर. तर स्टेटस वाढत असताना थोडंसं याच्यात संघर्षाचं हे आहे. आणि जसा जसा संघर्ष होतो तसं तसं सरकार त्यावरती मार्गही काढतं. बरोबर. आणि मार्ग काढणं हे आपलं काम आहे. सरकार म्हणून नसलं तरी आपण सुद्धा एक या देशाचे नागरिक म्हणून आपणही त्याच्यामध्ये सोल्युशन देऊ शकतो. आपणही एखादं आपल्याला पटतं ते निवेदन पाठवू शकतो. आपण मुख्यमंत्र्यांना देऊ शकतो, ठाणे शहरामध्ये केळकर साहेबांना देऊ शकतो, डावकरे साहेबांना देऊ शकतो, माधवीताईंना देऊ शकतो, बरोबर. आमचे जिल्हाध्यक्ष आहेत संदीप लेले यांना देऊ शकतो. अशा माध्यमातून आपण जेव्हा आपल्याला ज्या मूलभूत गरजा आहेत ह्या जर आपण मागणी केली, एखादी गोष्ट समजून सांगितली, जी एखादी गोष्ट बघा, एखाद्या शाळेमध्ये एखाद्या वर्गामध्ये शिक्षक गणित शिकवत असतो आणि ते शिक्षकाने शिकवलेलं गणित हे आपल्याला समजलं, तर अजून एखादं गणित आपण नीट किंवा आपल्याला त्या मॅथडमध्ये काय चेंजेस असले हो. आपण सुचवलं तर शिक्षक बी ऐकून घेतो. बरोबर. तसे हे वरिष्ठ सुद्धा त्यामध्ये चांगली गोष्ट जर आपल्याकडनं काय आली तर ते ऐकून घेतील आणि त्याची चांगल्या पद्धतीने ठाणेकरांच्या हिताच्या दृष्टीने जो मुद्दा असेल तो ते त्याच्यामध्ये नक्कीच तुमचं समर्पण घेऊन त्यामध्ये मार्ग काढतील. एक अखेरचा प्रश्न असा आहे की 2014 पूर्वी जी महागाई होती ते 3 पटाने वाढली 2024. 2014च्या आधी जेव्हा भाजपाने प्रचार केलेला देशात ते बोलले होते की खूप महागाई वाढली, पण आताची महागाई त्याच पक्षाला का दिसत नाही? कारण आमचे खिशाला एकदम भार पडलाय. जे 10 रुपयाची गोष्ट होती ती 50 रुपये झाली, पण तेवढा इन्कम वाढला नाही एक सामान्य माणसा. तर त्यावरती तुमचं काय म्हणणं आहे की हे का होतंय? बरं, महागाई हा विषय जो आहे, महागाई हा देशाच्या दृष्टीने सगळीकडेच ॲट ए टाइम होणारा विषय आहे. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, जशी महागाई होते तसे आपले पगारही वाढतात, आपले रोजगार वाढतात, आपल्या पण सर्वसामान्य तेवढा पगार नाही आज तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण नमो टॅक्सी, आपले जे स्थानिक भूमिपुत्र आहेत, आता कालच देवेंद्रजींनी दिवा पाटील जे आपले नवी मुंबई हो. एअरपोर्ट आहे तिथे आपण ते टॅक्सीचं हे उद्घाटन केलं. असे रोजगार आपल्या पोरांना सक्षम करण्यासाठी ज्या हिताच्या दृष्टीने जे काम करत असतो त्यावेळेला थोडंफार 19-20 हे होणार आहे. आपल्याला देश प्रगतीकडे न्यायचं आहे, राज्य प्रगतीकडे न्यायचं आहे, ठाणेकरांना प्रगतीकडे न्यायचं आहे. तर त्या दृष्टीने थोडंफार आपल्या खिशाला झीज येते याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे. पण ती जर आपल्याला आपल्या पोरांचं उद्दिष्ट आपल्याला त्यांची प्रगती बघायची, ते थोडंफार हे होत आहे आणि त्यालाही कुठेतरी बंधनं आली पाहिजे. त्या दृष्टीने राज्य शासनाकडनंही, म्हणजे उदाहरणार्थ देवेंद्रजी आहे तर त्यांच्याकडनं त्या दृष्टीने विचार केला जातो. तेही सर्वसामान्य म्हणून प्लॅटफॉर्मवरती येऊन चेक करतात, त्याची माहिती घेतात आणि त्या दृष्टीने हे बजेट ज्या वेळेला आपण आखतो किंवा केंद्र सरकार आखतं त्याची सगळी वास्तवता चेक करूनच ते या दृष्टीने बनवल्या जातं. आणि हे सर्वसामान्याला परवडण्यासारखं बजेट बनवतो आपण. का बनवतो? आता काही अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, टॅक्सीसमध्ये म्हणा किंवा अनेक गोष्टींमध्ये सुखसुविधा आपण दिलेल्या आहेत. बरोबर. आता छोट्या मोठ्या महागाई, आता समजा भाजीपाल्याची महागाई झाली तुम्ही म्हटलं,
कांद्यांचा भाव वाढला तर तो आपल्याच शेतकऱ्याला बी तो भाव भेटतोय. आपल्या शेतकऱ्याची बी जी प्रगती होते. आता भाजपच्या माध्यमातून आपण काय केलं, शेतकरी डायरेक्ट ग्राहक म्हणजे एजंट कमी केले. आपल्या शेतकऱ्याची प्रगती व्हायला पाहिजे या दृष्टीने बी विचार केला जातो आणि त्या दृष्टीने आज महाराष्ट्र राज्य आणि हे सगळं त्या पद्धतीत प्रगतीला चालू आहे. अजून एक म्हणजे हा शेवटचाच प्रश्न असेल, ठाणेकर सुरक्षित आहे? 100% झाडं पडतायत, लोक मरतायत, रस्त्याची हालत खराब, मर्डर चाललेत, हे 2-3 महिन्याची गोष्ट सांगते. तरी पण आपल्याला असं वाटतं की आपण सुरक्षित आहोत. ठाणेकर सुरक्षित आहे हे झाडं पडणं. हे बघा, तुम्ही गाडी चालवता, तुम्ही गाडी चालवत असताना तुमचा अपघात कुठं झाला तर ते असुरक्षित झालं का? नाही. तुम्ही गाडी चालवणार आहे, तुम्ही प्रिकॉशन घेऊन चालवली, तुमचा अपघात होणार नाही. त्याकरता ज्या काय काळजी घ्यायच्या असतात. आता ही जे झाडं पडली, हा झाडं पडली हे वादळ आलं, पाऊस आला, ह्यामध्ये जे घडणारे ह्या गोष्टी आहेत त्याला आपण त्या पद्धतीतच बघायला पाहिजे. ठाणेकरांच्या मूलभूत गरजा काय ते सुरक्षित म्हणजे आज पोलीस यंत्रणेकडनं चांगली त्यांना सहकार्य होतं का नाही होत ते गरजेचं आहे. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांची हॉस्पिटलची व्यवस्था चांगली आहे का नाही ते ह्या दृष्टीने तो विचार केला जातो. बघा, तुम्ही पेला किती पाण्याने भरलाय आणि किती रिकाम आहे. आज तुम्ही ज्या अँगलने तो विचार करणार, मी सांगणार का बाबा हा पेला भरलेला आहे, अर्धा भरलाय, तुम्ही सांगणार ना अर्धा रिकामाच आहे. बरोबर. त्या दृष्टीने तुमचा जो अँगल असेल जो बघण्याचा त्या दृष्टीने तो भाग तुम्ही त्या अँगलने बघू शकता. पण आज आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून एक विचार केला तर ठाणेकर सुरक्षित आहे. ठाणेकरांच्या हिताच्या दृष्टीने ठाणेकरांच्या पाठीमागं भारतीय जनता पार्टीचे जनसेवक आमदार संजयजी केळकर, निलेशजी डावखरे, निमानीताई नाईक, जिल्हाध्यक्ष संजयजी सुरे, हे सर्वसामान्य प्रत्येक भागामध्ये आमच्या 18 मंडळ अध्यक्ष, त्या 18 मंडळ अध्यक्षांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे. कुठली छोटी गोष्टीची जरी आम्ही काही विनंती केली तर त्याची जाणीवपूर्वक मध्ये पोलीस स्टेशनला असू द्या, कुठल्याही भागात असू द्या, आणि जिथं अन्याय होणार तिथं न्याय देण्यासाठी आमचा पक्ष सक्षम आहे. बरोबर सर. मग आता आपण पुढे वळूया आणि एक रॅपिड फायर राऊंड मध्ये एका शब्दात किंवा एका वाक्यात उत्तर द्या. राजकारण की समाजकारण? समाजकार्य. नेता की कार्यकर्ता? कार्यकर्ता. आवडता नेता कोण? कोणताही पक्षाचा असो. आवडता नेता कोण? कोणताही पक्षाचा असो. देशाची लाडकी पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. मग राजकारणातील आदर्श व्यक्ती कोण? आदर्श व्यक्ती माझ्या दृष्टीने आमदार निलेशजी डावखरे, का तर त्यांच्याबरोबर मी काम करत आलो त्यामुळे ते. विरोधकांबद्दल एक शब्द. विरोधकांबद्दल एक शब्द. विरोधकांनी जागृत राहणं गरजेचं आहे. तरुणांसाठी एक संदेश. तरुणांनी समाजकार्यात काम करावं. शेवटचा एक प्रश्न अजून. कृष्ण भुजबळ यांना राजकारणात पुढे कुठे पाहायला मिळेल? कार्यकर्ता म्हणून काम करत राहील, वरिष्ठ त्याच्यावरती निर्णय घेऊन योग्य तो न्याय देतील. कृष्णाजी, आज तुम्ही अतिशय मनमोकळेपणाने तुमचे विचार, अनुभव आणि भविष्यातील दृष्टिकोन आमच्या सोबत शेअर केले. त्यासाठी फ्री टॉक्स कनेक्ट परिवार तर्फे तुमचे मनपूर्वक आभार. तुमच्या आगामी वाटचालीसाठी आणि जनतेच्या सेवेसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आजचा हा संवाद तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. असेच प्रेरणादायक चर्चेसाठी फ्री टॉक्स कनेक्टला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी समित कोटे घेतो तुमची रजा. पुन्हा भेटूया नव्या पाहुण्यासोबत, नव्या विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.